Hello dear student friends. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Units and Measurements. The topic which we are going to learn today is numericals on estimation of errors. Estimation of errors या मुद्द्यावरील काही न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. अतिशय सिंपल टॉपिक. लर्निंग आउटकम वन्स अगेन. इस्टिमेट द एरर्स इन द मेजरमेंट्स. मेजरमेंट्समध्ये असणारे जे एरर आहेत, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर वगैरे, त्यांचं इस्टिमेशन करणे, ते मोजणे, हे आपलं आउटकम आहे आजच्या टॉपिकचं. ओके, लेट्स गो. Our first question is, a diameter of a small cylinder is 9.32 plus minus 0.03 centimeter. Calculate the relative error and percentage error. This is our question. Okay. Such kind of questions are being asked in examination for maximum 2 marks. अशा पद्धतीचे प्रश्न एक्झामिनेशन्समध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात. जास्तीत जास्त अशी शक्यता आहे, इट इज मोर प्रोबॅबल, मोर पॉसिबल दॅट इन मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झामिनेशन ऑल्सो दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड. ओके, और सच काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, पहिला प्रश्न आपण अगदी व्यवस्थित पाहू. A diameter of a small cylinder is 9.32 plus minus 0.03 centimeter. एक स्मॉल सिलेंडर आहे, त्याचा डायमीटर म्हणजे मराठीत आपण त्याला व्यास असं म्हणतो, तो आहे 9.32 प्लस मायनस 0.03 सेंटीमीटर. ओके, आता याचा अर्थ काय पहा. 9.32 प्लस मायनस दिस मच, याचा अर्थ काय की 9.32 मध्ये इतकी व्हॅल्यू ॲड होऊ शकते किंवा इतकी व्हॅल्यू त्याच्यामधून कमी होऊ शकते. प्लस मायनसचा अर्थ असा आहे की 9.32 मध्ये इतकी व्हॅल्यू म्हणजे 0.03 सेंटीमीटर हे कमी किंवा जास्त होऊ शकतं. यासाठी इथं प्लस मायनस हे साईन वापरलेलं आहे. आणि मग सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. ओके, बघूया अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारल्यानंतर आपण हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला दिलेल्याची व्हॅल्यू आहे, दिलेले जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. बघा, आता दिलेल्या मेजरमेंटमध्ये मीन व्हॅल्यू किती आहे तुमची. मीन व्हॅल्यू तर 9.32 ही मीन व्हॅल्यू आहे. अँड प्लस मायनस समथिंग जे काही दिलेलं आहे ते असतं तुमचं मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, बघा, म्हणजे मीन व्हॅल्यू इतकी आहे 9.32 अँड एरर किती संभवतोय, किती पॉसिबल आहे मीन ॲब्सोल्यूट एरर, तर तो 0.03 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारच्या रिडिंगमध्ये मीन व्हॅल्यू आणि मीन ॲब्सोल्यूट एरर हे तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. का बरं मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यूज का? कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, रिलेटिव्ह एरर. आणि रिलेटिव्ह एररचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू. ओके, दॅट्स वाय we should first determine which value is a mean absolute error and which one is a mean value. Okay, so relative error चा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. let us put down the values. mean absolute error 0.03 centimeter, 0.03 and mean value 9.32. now this calculation comes out as 0.00322. So this is relative error. Moreover, we have been asked for percentage error. आपल्याला percentage error सुद्धा विचारलेला आहे. percentage error चा फॉर्म्युला आहे percentage error is equal to relative error into 100. ओके, पहा, रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू आपण इथं नोट डाऊन केली 0.00322 into 100.
and that answer comes out to be 0.322%. So in summary, our answer is baga, relative error 0.00322 and percentage error 0.322%. Look at once again in very shortly in a detail at this example. We are going to take such kind of example which will be our next example. Okay. Our next example. The mass of an object is 36.4 plus minus 0.02 gram. Estimate percentage error in the measurement. Okay. एका ऑब्जेक्टचं एका वस्तूचं वस्तुमान हे इतकं आहे 36.4 प्लस मायनस 0.02 ग्रॅम, म्हणजे इतका एरर येऊ शकतो, इतकं कमी किंवा इतकं जास्त होऊ शकतं मीन व्हॅल्यू मध्ये. मीन व्हॅल्यू किती असणार आता 36.4. 36.4 मध्ये 0.02 प्लस होऊ शकतात किंवा मायनस होऊ शकतात, असं आपल्याला एक मेजरमेंट मिळालेलं आहे आणि मग त्यातला पर्सेंटेज एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट अस गो इन अ सेम वे. मीन ॲब्सोल्यूट एरर 0.02, मीन व्हॅल्यू 36.4. व्हेरी मच सिंपल. पर्सेंटेज एरर काढण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, रिलेटिव्ह एरर काढावा लागेल. बिफोर वी एस्टिमेट द पर्सेंटेज एरर, अर्लियर ऑल्सो वी हॅव टू calculate relative error. Relative error, this is the formula of relative error. Put down the values. Here we put down the values and the answer comes out as 0.0005. Okay. Now the formula for percentage error is percentage error is equal to relative error into 100. Put down the value. Relative error 0.0055 into 100. The answer comes out as 0.055%. So the percentage error in a given measurement is 0.055%. Very much simple example it is. Look at once again. Go very slowly. अगदी संतपणे, अगदी स्लोली तुम्ही हे एक्झाम्पल बघा कसं आपण स्टेप बाय स्टेप केलेलो आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये 2 मार्क्स साठी विचारलं जातं. लेट अस गो टुवर्ड्स आवर नेक्स्ट एक्झाम्पल. आवर क्वेश्चन नंबर 3. सो दिस इज लिटल डिफरंट काइंड ऑफ एक्झाम्पल ॲज फार ॲज अर्लियर 2 एक्झाम्पल्स आर कन्सिडर्ड. आधीची 2 एक्झाम्पल्स पाहता हे जी 2 एक्झाम्पल आहे आता क्वेश्चन नंबर 3 हे थोडंसं वेगळं आहे. पहा. द लेंथ ऑफ एन ऑब्जेक्ट मेजर्ड बाय व्हर्नियर कॅलिपर इज 4.78 सेंटीमीटर. इफ द लीस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर इज 0.01 सेंटीमीटर, एस्टिमेट पर्सेंटेज एरर. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, की व्हर्नियर कॅलिपर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं मेजरमेंट करण्यासाठी. त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं एका वस्तूची लांबी मोजली आणि ती लांबी किती आहे 4.78 सेंटीमीटर इतकी आहे. आणि त्या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा 0.01 सेंटीमीटर आहे. मग अशा केसमध्ये पर्सेंटेज एरर तुम्ही कॅल्क्युलेट करा, एस्टिमेट करा. आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे पहा. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल ज्यावेळी तुम्हाला विचारण्यात येईल जिथं तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट दिलं असेल आणि त्याचा लिस्ट काउंट दिला असेल. आता इथं व्हर्नियर कॅलिपर हे इन्स्ट्रुमेंट दिलंय आणि त्याचा लिस्ट काउंट दिलेला आहे 0.01 सेंटीमीटर. अशा केसमध्ये तो जो लिस्ट काउंट असतो तो आपण मीन ॲब्सोल्यूट एरर असा कन्सिडर करायचा. पहा. मीन ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू 0.01 आणि द मेजरमेंट जे दिलेलं आहे ते आपण मीन व्हॅल्यू असं कन्सिडर करायचं. मीन व्हॅल्यू इज इक्वल टू 4.78 सेंटीमीटर. ओके. सो लेट अस गो. रिलेटिव्ह एरर, वी हॅव दिस वेल नोन फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह एरर. पुट डाउन द व्हॅल्यूज. मीन ॲब्सोल्यूट एरर divided by mean value. So the relative error comes out as a 0.00
0.209. Okay. नाउ पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह एरर इंटू 100. ओके. पुट डाउन द व्हॅल्यू 0.00209 into 100, and therefore the percentage error comes out as 0.209%. Therefore the percentage error in asked example is 0.209%. पहा, हे एक वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं. पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं काय नोट करायचं हे सांगतो. ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जातं त्यामध्ये त्या इन्स्ट्रुमेंटचा जो लिस्ट काउंट दिलेला असतो तो मीन ॲब्सोल्यूट एरर कन्सिडर करा. तो मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे तो लिस्ट काउंटच असतो आणि दिलेलं मेजरमेंट हे मीन व्हॅल्यू समजा. अशा पद्धतीचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारली जातात. लेट अस गो टुवर्ड नेक्स्ट एक्झाम्पल. This is very interesting example, and this is important as far as your day-to-day life is also considered, your general knowledge is also considered. बघा किती ब्रिलियंट एक्झाम्पल आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग रीडिंग्स कॅन बी मोर ॲक्युरेट. म्हणजे तुम्हाला इथं 3 रीडिंग्स दिलेली आहेत आणि विचारलेलं आहे यातलं कोणतं रीडिंग हे जास्तीत जास्त ॲक्युरेट आहे असं सांगा म्हटलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे. आता तुम्हाला एक अशा पद्धतीचं एक्झाम्पल 2 मार्कला विचारलं जाईल. कशा पद्धतीनं तुम्ही फाइंड आउट करायचं आहे की या 3 रीडिंग मधलं कोणतं रीडिंग जास्त अचूक आहे, मोर ॲक्युरेट आहे. पहा, लेट अस कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन ईच केस. फर्स्ट केस, सेकंड केस अँड थर्ड केस. प्रत्येक केसमधील पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा. ओके. पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रिलेटिव्ह एरर इंटू 100. आणि आधीच्या केसेसमधने आधीच्या एक्झाम्पल्समधून आपण शिकलोय की आता रिलेटिव्ह एरर कसा काढायचा, त्यामुळे इथं ते रिपीट करत नाही. पहा, फर्स्ट पर्सेंटेज एरर इज इक्वल टू फर्स्ट केस 0.008 डिवायडेड बाय 3.75 होल इंटू 100 इज इक्वल टू 0.213%. So the percentage error in first case is 0.213%. In the same way, let us calculate percentage error in a second case, means this case. Take your own time, don't make a hurry. काही गडबड करू नका, व्यवस्थित पहा. सेकंड केसमध्ये सुद्धा पर्सेंटेज एरर आपण इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे and that comes out to be 0.205%. And in a third case the percentage error comes out, means this case comes out as 0.144%. So we have gotten here 3 percentage errors in asked readings. ओके. आपल्याला जे 3 रीडिंग्स दिलेत त्या प्रत्येक रीडिंगचा पर्सेंटेज आपण काढलेला आहे आणि आता तुम्ही कम्पेअर करा. ओके. आणि आपल्याला विचारलेलं आहे की या 3 रीडिंग्समध्ये सगळ्यात ॲक्युरेट रीडिंग कोणतं आहे. सो आवर आन्सर शुड बी ॲज द पर्सेंटेज एरर इन अ थर्ड केस इज अ लोवेस्ट. पहा, तिसऱ्या केसमध्ये जो पर्सेंटेज एरर आहे तो कसा आहे, सर्वात कमी आहे. म्हणजे एरर कमी आहे, दोष कमी आहे. देअरफॉर थर्ड केस इज अ मोर ॲक्युरेट. थर्ड रीडिंग इज अ मोर ॲक्युरेट. कळालं. बघा, विचार करा, तिन्हीतला पर्सेंटेज एरर बघा आणि पर्सेंटेज एरर म्हणजे दोष कुठे कमी आहे, तिसऱ्या केसमध्ये 0.144 is a lowest percentage error and that's why the third reading is a more accurate. दोष कमी आहे म्हणजे जास्त accurate आहे. Okay. Our next example and the last example which is also important. Question 5th. With the help of vernier caliper of least count 0.01 centimeter, following readings are obtained for diameter of an object. आपण वर्नियर कॅलिपर घेतला ज्याचा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आहे
आणि त्याच्या साहाय्यानं 4 रीडिंग्ज आपल्याला मिळाले आहेत एखाद्या ऑब्जेक्टचे डायमीटर आपण फाइंड करत असताना. पहा 10.12 सेंटीमीटर, 10.13 सेंटीमीटर, 10.10 सेंटीमीटर अँड 10.11 सेंटीमीटर. आणि सांगितलेलं आहे तुम्हाला की कॅल्क्युलेट ॲव्हरेज डायमीटर, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर अँड पर्सेंटेज एरर. आता एक गोष्ट तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ध्यानामध्ये घ्या की इथं जे ॲव्हरेज हा शब्द वापरलेला आहे तो आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याच्या संदर्भामध्ये याचा अर्थ मीन असाच होतोय. मीन मुद्दाम मी एक्झाम्पल घेतलेलं आहे की याच्यामध्ये मी ॲव्हरेज हा शब्द वापरला आहे ना की मीन डायमीटर, मीन ॲब्सोल्यूट एरर वापरला आहे. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, लेट अस गो. फर्स्ट ॲव्हरेज डायमीटर म्हणजेच मीन डायमीटर. सेम फॉर्म्युला, जितके काही रिडिंग्स दिले त्याच्या व्हॅल्यूची ॲडिशन करा डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. किती रिडिंग्स आहेत तर 4. पहा फर्स्ट रीडिंग प्लस सेकंड रीडिंग प्लस थर्ड रीडिंग प्लस फोर्थ रीडिंग होल डिवायडेड बाय नंबर ऑफ रीडिंग्स किती आहेत 4 घेतलेले आहेत. देअरफॉर द ॲव्हरेज डायमीटर कम्स आउट ॲज 10.115 सेंटीमीटर. पहा मी ॲव्हरेज डायमीटर किंवा मीन डायमीटर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, म्हणजे ॲव्हरेज डायमीटर आपण कॅल्क्युलेट केला. आता ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर लक्षात घ्या. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, इज इक्वल टू, आता हे कसं फाइंड आउट केलं पहा तर ॲव्हरेज डायमीटरमधून प्रत्येक रिडिंगची वजाबाकी केलेली आहे. वी सबट्रॅक्टेड दी एव्हरी रिडिंग फ्रॉम ॲव्हरेज डायमीटर. बघा उदाहरणार्थ ॲव्हरेज डायमीटरमधून फर्स्ट रिडिंग आपण मायनस केलं, किती आली व्हॅल्यू 0.005 प्लस ॲव्हरेज डायमीटरमधून सेकंड रिडिंग जे आहे हे ते मायनस केलं आणि ते प्लसमध्ये लिहिलं इथं प्लस 0.15 प्लस ॲव्हरेज डायमीटरमधून थर्ड रिडिंग हे मायनस केलं आणि ते या ठिकाणी लिहिलं 0.015 प्लस ॲव्हरेज डायमीटरमधून फोर्थ रिडिंग जे आहे ते मायनस केलं आणि ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही ॲव्हरेजमधून प्रत्येक रिडिंग वजा करत असताना बऱ्याचदा तुमचं उत्तर मायनसमध्ये येईल, परंतु ते तुम्ही लिहिताना मात्र इथं पॉझिटिव्हच लिहायचं आहे. ओके, कळालं. डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स किती आहेत 4. सो धिस कॅल्क्युलेशन कम्स आउट ॲज अ 0.01 and this is our average absolute error or mean absolute error. Okay, and the percentage error, last one. We know the formula for percentage error. Percentage error is equal to mean absolute error divided by mean value. Mean absolute error is 0.01, so इथं आहे पहा. And mean value means this average diameter is a mean value, this value into 100 and the answer comes out as 0.0988%. Okay, हे एक्झाम्पल मी तुम्हाला यासाठी दिलेलं आहे की पूर्ण एक्झाम्पल एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता कमी आहे, परंतु यातला एखादा पार्ट विचारू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ इथंपर्यंतच विचारतील कॅल्क्युलेट ॲव्हरेज डायमीटर. ओके, इथंपर्यंतच तुम्हाला सॉल्व करायचं. कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर इथंपर्यंतच तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. पण एक होल एक्झाम्पल, पूर्ण एक्झाम्पल घेतल्यामुळं तुमच्यासमोर आणखीन स्पष्ट पद्धतीनं हे चित्र निर्माण झालं असेल. हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं कराल तर युनिट्स अँड मेजरमेंट्स या टॉपिकमधील इस्टिमेशन ऑफ एरर्स या सब टॉपिकमधील मुद्द्यांवर जे न्यूमरिकल्स विचारले जातात ते तुम्ही जास्तीत जास्त व्यवस्थित पद्धतीनं सॉल्व करू शकाल. ओके, लुक ॲट वन्स अगेन ऑल दीज एक्झाम्पल्स. थँक यू व्हेरी मच फ्रेंड्स.